आज आपण करणार आहोत मस्तपैकी कुकरमध्ये चमचमीत अशी दम बिर्याणी सारखी लागणारी बिर्याणी, ते पण एकत्र आपण करणार आहोत। त्याला मसाला वेगळा नाही करणार आहे, एकदम कुकरमध्ये आपण ही बिर्याणी करणार आहोत। त्याची चव पूर्णपणे दम बिर्याणी सारखीच लागणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे कढई घेतली आहे। तर कढईमध्ये पहिलं तेल गरम करून घेतलंय, एक पळी तेल गरम केलंय। त्याच्यामध्ये आता चिमूटभर हळद आणि 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते आणि ते परतून आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन परतायचं आहे। तर मी 1 किलो बिर्याणी करणार आहे, त्याच्याप्रमाणे मी इथं चिकन घेतलेलं आहे। तर आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय, ते आपण अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये, हळदीमध्ये, तेलामध्ये आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे। हे फक्त आपल्याला 10 मिनिटं परतायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे, कारण की आपण कुकरला ही बिर्याणी करणार आहोत। तर कुकरला चिकन लगेच शिजेल, म्हणून फक्त 10 मिनिटं परतायचं आहे। तर आता ह्याच्यामध्ये पाणी काही टाकायचं नाही आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते। तर मीठ टाकून आता आपल्याला परत एकदा मिक्स करून 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे थोडंसं शिजून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी। तर मी ह्याच्यामध्ये एकही थेंब पाणी टाकणार नाही आहे, असंच हे झाकून मी 10 मिनिटासाठी ठेवणार आहे। तर 10 मिनिटानंतर आपण बघूया। तर इथे बघू शकता 10 मिनिटानंतर आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे। हे चिकन मी 50% फक्त शिजून घेतलंय, पूर्ण चिकन शिजून घेतलेलं नाहीये। आणि तुम्ही कढईत बघू शकता पाणी पण सुटलंय। तर आता आपण हे बाजूला ठेवून द्यायचंय। तर इथं दुसऱ्या साईडला मी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। तर तेल गरम करून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहे। कांदा तळून घेतल्याने बिर्याणीला जास्त चव छान येते, त्याच्यासाठी हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर छानपैकी मी असं 4 कांदे असे लांब लांब कापलेले आहेत, उभा चिरून घेतलाय। तो कांदा असा हाताने फोडून छानपैकी तेलात टाकून आपल्याला त्याला फक्त क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, ब्राऊन कलर होस्तवर तळून घ्यायचं आहे, जास्त करपून द्यायचा नाही आहे। तर हा कांदा बघू शकता 5-10 मिनिटानंतर छानपैकी तेलामध्ये तळून झालेला आहे। तर कलर पण बघू शकता कसा चेंज झालाय। तर एवढेच कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तर हा तळलेला कांदा आता मी साईडला काढून घेते। तर आता हा कांदा आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि आता बिर्याणीला सुरुवात करायची। तर आपण बिर्याणी कुकरमध्ये करणार आहोत, त्याच्यासाठी मी कुकर हा गरम करून घेतलाय आणि आपण कांदा तळून घेतला होता तेच तेल मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। 3 ते 4 पळी एवढं तेल मी हे टाकून घेतलंय। तर ह्याच्यामध्ये मी 2 चक्री फूल टाकले, 5-6 लवंग, 2 मोठ्या विलायच्या, दालचिनी आणि 1-2 चमचा जिरे टाकून घेतले। तर ते छानपैकी तडकून घ्यायचंय। तर आता हे छानपैकी तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। तर कांदा आपल्याला परत पहिला 4 कांदे मी तळून घेतले आणि हे 2 कांदे उभे करून आता ह्याच्यात परतून घ्यायचं आहे। तर ह्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी हा कांदा परतून घेते। तर इथे बघू शकता छानपैकी हा 2 मिनिटानंतर कांदा परतून झालाय। तर आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। चिकन परतताना आपण 2 चमचे टाकली होती, तसंच आता बिर्याणी करण्यासाठी आपण इथं 3 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। तर आता ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर अद्रक लसूणचे पेस्टचा छानपैकी असा कडू वास निघून जाईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे। ते परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये लगेच 2 टोमॅटो असे उभे चिरून घेतले होते, ते टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी टोमॅटो बारीक होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे। तर टोमॅटो मिक्स करून 2 मिनिटासाठी आपण त्याला बारीक होईपर्यंत परतून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता टोमॅटो छानपैकी असा बारीक परतून झालाय। तर थोडासा असा उलटण्याने आपल्याला त्याला चेचून घ्यायचा आहे। तर इथे मसाले घेतलेत। तर इथे बघू शकता 2 चमचे बिर्याणी मसाला, चिमूटभर हळद, 3 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड
आणि 1 चमचा चिकन मसाला मी घेतलेला आहे। तर ते छानपैकी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सगळा मसाला मी छानपैकी असा मिक्स करून घेते आणि ते मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दही टाकून घेणार आहे। तर इथे 1 वाटी मी दही टाकून घेते, छोटी वाटी 1 दही टाकून घेणार आहे। दही टाकताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे, जेणेकरून दही मसाल्यामध्ये फुटणार नाही। तर आता छानपैकी दही मिक्स करून घेते आणि छानपैकी मिक्स करून एक 5 ते 10 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर आपला हा तळलेला कांदा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता थोडंसं पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि सगळा मसाला मिक्स झालेला आहे। थोडंसंच पाणी टाकून आता हे 5 मिनिट आपण मसाला परतेपर्यंत सगळं तेल वर येईपर्यंत मी परतून घेते। तर बघू शकता मस्तपैकी मसाल्याने तेल सोडलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला परफेक्ट तयार आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेते आणि जर तुम्हाला थराची बिर्याणी करायची असेल तर फक्त हा मसाला तयार करायचा आणि भात वेगळा तयार करायचा, तांदूळ वेगळा शिजवून घ्यायचा, म्हणजे दम बिर्याणी होते। पण आपण एकदम करणार आहोत म्हणून हे तांदूळ मी ह्याच्यामध्येच मिक्स करून घेते। तर 1 किलो मस्तपैकी कोलम तांदूळ मी घेतलेला आहे, ते छानपैकी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी चिकन सुद्धा टाकून घेते। तर चिकन टाकून पण परतून घ्यायचं आहे। तर मी 3.5 तांबे ह्याच्यामध्ये पाणी यूज करणार आहे। अर्धा तांबे आपल्याला नंतरनं ठेवायचं आहे। पूर्ण 1 किलो तांदळाला आपण 4 ग्लास पाणी वापरणार आहोत, म्हणून मी 3.5 ग्लास पाणी आधीच टाकलेलं आहे आता आणि अर्धा ग्लास पाणी नंतर टाकून घ्यायचं आहे। तर छानपैकी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरनं मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। तर बघू शकता एक 5 मिनिटानंतरनं भाताचं पाणी छानपैकी आटलेलं आहे, थोडंफार पाणी याच्यामध्ये आहे। तर आता आपण जे अर्धा तांब्या किंवा अर्धा ग्लास पाणी साईडला ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपैकी आपलं 4 ग्लास पाणी कंप्लीट 1 किलो भाताला होणार आहे। तर आता ह्याला झाकण लावून छानपैकी 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेते। तर बघू शकता छानपैकी भात झालेला आहे, कुकर पण थंड झालाय। तर आता कुकर आपण उघडून बघूया। तर बघू शकता मस्तपैकी आपली ही दम बिर्याणी तयार आहे। पण फक्तच एवढंच आपण ह्याला दम दिलेला नाहीये, पूर्ण एकत्र ही बिर्याणी तयार केली आहे। तर बघू शकता छानपैकी आपली चिकन बिर्याणी तयार आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा, तुम्हाला परफेक्ट एकदम सेम टू सेम दम बिर्याणीची चव अशी ह्याला येणार आहे। तर बघू शकता भात सुद्धा मस्तपैकी असा मोकळा मोकळा झालाय आणि छान सुद्धा झालाय, कलर सुद्धा मस्तपैकी आलेला आहे आणि चव सुद्धा तशीच अप्रतिम आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर बघू शकता छान अशी आपली ही चिकन दम बिर्याणी कुकरमध्ये तयार झालेली आहे। धन्यवाद।